वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तीन देवाचे जन्मस्थान हे तीन देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु मकार महेश जानिएरा मकार महेश जानिएरा ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ऐसे तिन्ही देव जेतुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासाची या ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे देवाचे जन्मस्थान देवा जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा
आरतीसाठी सगळ्यांनी उभं टाकायला.
ओम ओम हरि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अकार करुणावरमालय भक्तवंश कल्पतरु तडिनीत विनंदित पीतांबरधारी प्रभू बाल श्रीकृष्णांची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण कथा। कथेकडे वळण्याआधी काही क्षण श्री राधाराणीसाठी आणि तदनंतर कथेला प्रारंभ करू। श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे, श्री
राधे राधे गोविंद गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे गोपाल सद्गुरुदेव भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय नित्यप्रती आराध्य दैवत चराचरामध्ये वास करणारी श्री गुरुदेव शक्ती समुपस्थित समस्त ममतामयी माता एवं सज्जनांनो, गत 3 वर्षांपासून आपल्या गावात चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष चतुर्थ आणि गत 2 वर्षांपासून तुम्ही जी श्रवण करताय ती श्रीमद भागवत महापुराण कथा, परमपावनमयी कल्याण करणारी जड जीवाचा उद्धार करणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा. ज्या व्यक्तीला भवसागर तरायचं असेल त्या व्यक्तीला भवसागर पार करवणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा. गत 2 वर्षांपूर्वी 2 वर्ष झाले तुम्ही कथा ऐकत आलेला आहात म्हणून आता जास्त मला सांगण्याची गरज नाही आहे. पण आता 2 वर्ष तुमचा पेपर झाला आहे, 2 वर्ष तुमचा अभ्यास झाला तर तुमचा पेपर घ्यायला मला हरकत नाही. ऐकले ना मागच्या वर्षी कथा? हे बघा, आधी बसून घ्या तुम्ही, मागच्या महिला बसून घ्या, लवकर लवकर बसा. गेली 2 वर्ष आपल्या इथे कथा होती. किती जणांनी कथा श्रवण केली? हात वर करा. मागच्या वर्षी भागवत कथा कुणी कुणी ऐकली? हात वर करा. तुमचा पेपर होणार आहे आता म्हणून हात वर करा. बाकीच्या तुम्ही काय आवाज थोडा बराबर करा ना. ऐकली ना सगळ्यांनी? पुरुष मंडळी तुमच्यापैकी कोणी कोणी ऐकली? श्रीमद भागवत महापुराणाचा नियम आहे की प्रथम दिवशी फक्त ज्ञानाची चर्चा झालेली असते. पण आपला वेळ इथे काय निघून गेलाय की आपल्याला ज्ञानाची चर्चा करायला फक्त 1.5 तासच भेटतो. मागच्या वर्षी सगळ्यांनी ऐकली. सर्वप्रथम तर आता मी नेहमी नियम सांगते, सगळ्यांनी आधी ताट बसा.
कथा ऐकताना असं नाही बसलं पाहिजे, कारण ते कसं होतं माहिती आहे, मग नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे, ते मग मागच्या वर्षी काय ऐकलं ते या वर्षी तुमच्या लक्षात आहे का नाही याचा तुमचा पेपर होणार आहे. अशीच वारं जाते. म्हणून ताट बसा, भजन होईल तेव्हा सगळ्यांनी टाळी वाजवायची. आता कथेमध्ये प्रवेश करायचा, पण त्याआधी कथेमध्ये किती स्कंद आहेत, किती श्लोक आहेत, किती अध्याय आहेत, किती जणाला माहिती आहे. कारण मागची 2 वर्ष आपण ऐकली ना कथा. मग मला सांगा, श्रीमद भागवत महापुराणामध्ये किती स्कंद आहेत? अय पांगरी, ऐकली का नाही कथा? काय ऐकलं कथेमध्ये? आम्ही कथेत यायचो, बसायचो, वक्त्याकडं आमचं लक्ष नसायचं, आम्ही फक्त बसायचो, आमचे लेकरं खेळवायचो, मग जायचो. आता हे चालणार नाही, कारण आता गादीवर एकतर नात्याने पण बसलेली आहे मी आणि हक्काने पण बसलेली आहे मी. यावेळी तुम्हाला चालणार नाही की दुर्लक्ष केलेलं यावेळेस. आणि कथेमध्ये आपण प्रवेश करतोय त्याआधी सगळ्यांनी लक्षात ठेवा, कथेमध्ये जी गोष्टी सांगितल्या जातील, ज्या कथा येतील, त्या सगळ्या तुम्हाला ऐकायच्याच. त्या सगळ्या कथा ऐकून तुम्हाला घरी जाऊन त्यांचं रिव्हिजन करायचं आहे. आणि तुम्ही उद्या कथेमध्ये आल्या सगळ्या कथा तुम्हाला उद्या विचारल्या जाणार की काल काय शिकवलं. मग काय सांगणार तुम्ही? अय पांगरी, माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगणार मग तुम्ही? आज जे आपण कथा ऐकल्या तिथे घरी जायचं, उद्या परत तुमचा पेपर होणार, 7 दिवस असंच चालत जाणार. तसं तर आज फक्त नियम सांगण्यामध्ये आणि भागवत महापुराणाच्या महात्म्यामध्येच आपला पूर्ण वेळ जाणार आहे. आज श्रीमद भागवत महापुराण कथेचा प्रथम दिवस आणि प्रथम दिवशी महात्मा म्हणजे श्रीमद भागवत महापुराणाचं महत्त्व काय नक्की महत्त्व. आता काही बोलावं, मी एवढी मोठी नाही आहे आणि नात्याने पाहिलं तर तुमची नातच आहे, म्हणून अधिकार खूप लहान आहे. पण आता व्यासपीठावर बसलीच कशासाठी? भरोसा एक आहे, कुणावर? त्या ईश्वरावर. बस कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. इकडे बघा ना जरा बराबर. विश्वास फक्त त्या एका ईश्वरावर ठेवून चालायचं. कारण कसं असतं माहिती आहे का, संसारी लोकांवर ठेवलेला विश्वास हा आपल्याला पतनाकडे नेतो, ती म्हणजे आपली कमजोरी असते. पण ईश्वरावर ठेवलेला विश्वास ती आपली ताकद बनते. आणि आजचा हाच विश्वास हा शेवटच्या दिवसांपर्यंत तुम्हाला मला साथ देणार आहे. म्हणून काही क्षण प्रभूंच्या नामाचं क्षरण करू. काय तर मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा
तो ईश्वर आले का मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा। त्या ईश्वराच्या भरोसावर इथं बसले मी। तसा तर भरोसा आपल्यालाही ईश्वराचाच का कारण स्वतःच्या मर्जीने जर आपण ठरवलं असतं की कथा करायचे तर हे आपल्याला शक्य झालं नसतं। मग हे आपण ईश्वराच्या भरोशावर करतोय का कारण माणसाच्या भरोशावर केलेली काम मध्येच लटकून राहतात, ती पूर्ण होतच नाही। मग आपण काय म्हणतो, या माणसाने मला सांगायला पाहिजे होतं, हे केलं पाहिजे, त्या माणसाने मला सांगायला पाहिजे होतं, ते केलं पाहिजे। मग ते करण्यामध्ये आपण जातो। पण ईश्वरावर विश्वास असेल का नाही, जे काम आपण ठरवलं की हे होणारच नाही आहे ते काम सुद्धा ईश्वराच्या भरोशाने होऊन जातं। मग ही श्रीमद भागवत महापुराण कथासुद्धा अशीच काय, भरोसा फक्त ठेवायचा। इकडे माझ्याकडे लक्ष द्या, भरोसा ठेवायचा। आता भागवत महापुराणाचा प्रथम नियम तर असा आहे की श्रोत्यांनी जेव्हा भागवत महापुराण श्रवण करतोय आम्ही, श्रवण करताना नियम सांगितलेले आहेत कुठले ते आपण उद्या पण ऐकणार आहोत, पण थोडक्यात सांग श्वासो जित संगो जितेंद्रिय। सगळ्यात पहिला नियम, जितासनो, आसन जिंकायला पाहिजे। एकाच मांडीवर आपण जसे बसलोय तसेच बसून राहिलं पाहिजे कधीपर्यंत, कथा संपेपर्यंत, न हलता न डुलता। आमच्या इथं खाली जसं काय बेंडक्याच उड्या मारायला, बरोबर ना। एक बाई इकडून पाय अशी करते, एक तिकडून अशी करते। आणि कथेचा नियम आहे की कथा श्रवण करताना जोडीनी कथा श्रवण केली पाहिजे। जोडी तुमचे ते उद्यापासून त्यांना पण घेऊन यायचं कथेला, कारण एकट्याने श्रवण केलेली कथा ही फळत नसते। आणि या 7 दिवसामध्ये तुम्ही जे काही श्रवण करता, तुम्ही जर हे मनाभावातनं श्रवण केलं, ऐकलं, तर शेवटच्या दिवशी तुम्हाला जे पाहिजे तुमची ती इच्छा पूर्ण होते। तुम्ही म्हणाल काय प्रमाण आहे? प्रमाण तर खूप सारे आहेत, 7 दिवस प्रमाणच ऐकायचे आपल्याला। पण कथा श्रवण करताना जिंकतोय, संघ सुद्धा जिंकला पाहिजे। पण आमची अवस्था अशी होते, आमचं एकदाची संगत चुकली तरी चालते, पण आमची पंगत नाही चुकली पाहिजे। अशीच एका जागी गेले कीर्तनाला, काल्याचं कीर्तन होतं। आता काल्याचं कीर्तन म्हणल्यावर शेवटी दहीहंडी फुटली। दहीहंडी फुटल्यावर जशी दहीहंडी फुटली, लोकांनी कीर्तन सोडलं बाजूला, दहीहंडीचा प्रसाद सोडला बाजूला, आणि आधी ते चटया जशा नीट करायला लागले, सगळे पळायला लागले। कशासाठी? पंगतीसाठी। कारण कीर्तन झाल्यावर काय होणार होतं? पंगत। आता हे जसे पळाले तसा एक माणूस होता, आता म्हातारा व्यक्ती। म्हाताऱ्या व्यक्तीचं काय असतं, आता जवानांसारखं तर त्यांना बरोबर उठताही नाही येणार, चलताही नाही येणार। सगळे धावायला लागले, धावता धावता तो म्हातारा व्यक्ती पडला आडवा, आणि तो जसा आडवा पडला सगळे त्याच्यावरून जायला लागले। आता सगळे त्या व्यक्तीवरून जातात, तो बिचारा तुडवून 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 बेशुद्ध पडला। आता कीर्तन झालं होतं, मग मी गेली त्याच्याजवळ गेल्यावर मी त्याला उचललं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं। हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तो काय शुद्धीवर आलेला नव्हता, त्याला डॉक्टरपाशी ॲडमिट केलं आम्ही। आणि इकडे कीर्तनावरनं परत यायचं, दुसरं कीर्तन होतं, कीर्तन केलं, परत आलं, येताना त्याला घेऊन आलो आम्ही। त्याला भेटायला गेल्यावर तो शुद्धीवर होता आणि त्याला मी भेटायला गेल्यावर तो काय बोलला, त्याचा पहिला शब्द काय असणार? ताई पंगत संपली का? म्हणजे काय आमचं, आम्ही ज्या संगतीसाठी, ज्या नामाच्या संगतीसाठी इथं येतोय, आमची त्या नामाची संगत चुकली तरी चालते, पण आमची पंगत चुकली नाही पाहिजे। पण हे 7 दिवस मी तुमची पंगत चुकवल, पण तुमची संगत चुकू देणार नाही। कारण ही 7 दिवस आपल्याला संगत कुणाची आहे? भगवान श्रीकृष्णांची। त्यांच्याच संगतीने आपल्याला ही 7 दिवसाची कथा करायची आहे। मग संगत केली कशी पाहिजे? ह्या कथेची निर्मिती कुणी केली, कशी केली? कारण प्रत्येक गोष्टीला बनवणारं कुणी ना कुणीतरी असतं। या पण कथेला बनवणारी एक व्यक्ती आहे। पण त्याआधी सगळ्यांना मी जसं सांगितलं की आम्ही कथा श्रवण करताना कान इकडं देऊन ऐकायचे,
कानं माझ्याकडे ठेवा तुमचे, कारण कथेमध्ये तुम्ही विघ्न उत्पन्न करायला नको. आणि कथा ऐकताना कथेमध्ये मध्ये मध्ये जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नाची उत्तरं पण तुम्हाला द्यायची. ह्या श्रीमद भागवत महापुराणाला बनवलं तरी कुणी आणि कसं, तशी सुरुवात कथेपासनं करण्यापेक्षा ह्या कथेचा ज्यांनी पसार केला त्यांचा जन्म कसा झाला, श्री शुकदेवजी, आधी ते आपल्याला ऐकून घ्यायचं. एकदा अमरकथा नावाची एक कथा आहे. एकदा ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाने एक प्रश्न उठवला. काय की जगात सगळ्यात मौल्यवान वस्तू कुठली? बोला आता तुम्ही, जगात सगळ्यात मौल्यवान वस्तू कुठली? तुम्हाला काय वाटतं महिला मंडळ, तुम्हाला काय वाटतं जगात सगळ्यात मौल्यवान वस्तू कुठली? बोलता का? बोलता का? जेवण केलं का नाही? जेवण केलं का नाही? उपवास आहे का सगळ्यांना? नाही, एकादशी तर आहे, पण आमच्या इथे किती करतात? एकादशी किती जणाला आहेत? हात वर करा. एकादशी किती जणाला आहेत? बाकीच्या तसं तर तुम्हाला, हां ते मी ऐकलं, मला आधीच सांगितलं आल्यावर की 12 दिवसाचे उपवास आहेत आम्हाला, पारणे आहेत. तसं तर हे मी सांगणार होते की श्रीमद भागवत महापुराण सप्ताह आयोजित केल्यावर पुरुषांनी दोघांनी 7 दिवस उपवास करायचा असतो, पण तुम्ही 12 दिवसाचे केला म्हटल्यावर तुम्ही भाग्यवान आहात. कदाचित हे नाही म्हणून आमचा आवाज निघत नाही, बरोबर ना? नाही तर आमच्या महिला मंडळ भांडताना अशा बोलतात. कशा बोलतात? आता मला ते मंत्र उच्चारण करता येत नाही, कारण मला लहानपणापासून ते सवयच नाही. ते कानावर पडलेत पण ते प्रनन्सिएशन केलंच जात नाहीत मंत्र. बाकी आपल्याला अनुभव आहे कसे कसे मंत्र आपण उच्चारण करतो. 12, 13, बरोबर आहे ना? मला काय बोलायचं, कारण आपल्या इकडे ते शब्द उच्चारण केले जातात ना. मग आपल्याला मी कुठं होतो आपण की श्रीमद भागवत महापुराण बनवली कुणी आणि कशी? जगात सगळ्यात मौल्यवान वस्तू कुठली? तुम्ही जर नाही बोलला तर मी आता उठून निघाली, कारण मला लगेच कीर्तनाला पण जायचं आहे. आणि कीर्तन काय इथं नाही, कीर्तन आहे किनवटकर, म्हणून बोला जगात सगळ्यात काहीतरी बोला. तुम्हाला जे वाटतं ते बोला. काय वाटतं? सोनं, चांदी, हिरे की तुमचे ते? नाही, आता तुम्ही बोलत नाही म्हणल्यावर त्यांच्याकडे नेल्याशिवाय तुम्ही नाही बोलत ना, कारण आम्ही फक्त नाव घ्या म्हणल्यावरच बोलतो. जगात सगळ्यात मौल्यवान काय? ब्रह्माजीने असाच प्रश्न उठवला एका दिवशी की जगात सगळ्यात मौल्यवान वस्तू कुठली? ऋषी मुनी देव यक्ष गंधर्व सगळे आले, सगळ्यांनी ज्यांची त्यांची प्रस्तावना पुढे मांडली. काही लोक बोलतात की जगात सगळ्यात मौल्यवान वस्तू काय? तर हिरा. आता हिरा प्रत्येकाजवळ कुठे ना कुठे सध्याच्या काळामध्ये तर नॉर्मली भेटून जातो. आता नॉर्मली पाहायला गेलं तर एका जिल्ह्यामध्ये 4-5 लोकांपाशी तर आपल्याला हिरा बघायला भेटेल. मग हिरा मौल्यवान आहे का? कारण जी वस्तू प्रत्येकाजवळ असते ती वस्तू मौल्यवान नसते. मग काही लोक बोलले सोनं. इथं किती जणांनी सोनं घातलं? इथं किती जणांजवळ सोनं? हात वर करा. तुमच्या डोक्यावरनं जात आहे का मी काय बोलायला? की माझं तोंड बघायला आलाय तुम्ही? जोपर्यंत वक्त्याचं आणि श्रोत्याचं कॉन्व्हर्सेशन होत नाही का तोपर्यंत कथेला अर्थ नसतो, कारण तुम्हाला कळतच नाही. ते तुमच्या डोक्यावरनं चाललंय हे मला कळतंय, पण तरी इथं सोनं किती जणाजवळ आहे? हात वर करा. सोनं किती जणाजवळ आहे? नाही, नका करू, कोणी नेलं तर अवघड होईल. आणि तसंही मी काय मागणार नाही, कारण हक्कच आहे. मला पाहिजे असेल तर तुमचं घेऊन जाऊ शकते मी. सोनं प्रत्येकाजवळ, मग सोनं सुद्धा मौल्यवान नाही. मग जगात सगळ्यात मौल्यवान वस्तू कुठली असा जेव्हा प्रश्न उठला तेव्हा काही ऋषी म्हणतात की जगात सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे प्रेम. काय? तुम्ही लेकरांना पुढं बसवा बरं, तुम्ही बोलत नाही, लेकरं तरी बोलतील. बच्चा पार्टी बोला जरा. जगात सगळ्यात मौल्यवान वस्तू कुठली? प्रेम. काय? प्रेम जगात सगळ्यात मौल्यवान वस्तू. आता प्रेम भेटणार कोणाजवळ? काही लोक बोलले ब्रह्मानी जवळ, त्यांच्याजवळ असेल. लगेच दुसरे ऋषीमुनी म्हणायला लागले ब्रह्मानी जवळ शक्यच नाही, कारण ब्रह्मदेव तर सृष्टी रचनेच्या कार्यामध्ये व्यस्त असतात, त्यांच्याजवळ कुठून प्रेम भेटणार? मग भेटणार कुणाजवळ? काही लोक म्हणले भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीजवळ. मग काही भक्तांनी लगेच प्रश्न उठवला, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीजवळ त्यांच्याजवळ कसं काय भेटायचं प्रेम? कारण भगवान श्री विष्णू म्हणतात की जेव्हा जेव्हा माझे भक्त मला बोलवतात
मी रात्रही बघत नाही, दिवसही बघत नाही, लगेच उठून जातो, लक्ष्मीला सोडून जातो. मग बायकोला सोडून जातात, प्रेम आहे तरी कुठं? मग लगेच दुसऱ्या लोकांनी प्रश्न उठवला की प्रेम आहे तर महादेव आणि पार्वतीजवळ, ज्यांच्या यात्रेनिमित्त, ज्या शंभू महादेवांच्या यात्रेनिमित्त आपण हा सप्ताह आयोजित केला, त्या महादेवाजवळ प्रेम भेटणार. आता प्रेम भेटणार म्हणल्यावर नारदजी म्हणजे कळीचा नारद, नारदजी म्हणतात माझ्या भगवान विष्णूजवळ प्रेम नाही म्हणल्यावर जगात कुणाजवळच प्रेम भेटणार नाही, कारण प्रेम भेटायचं तर माझ्या विष्णूजवळच आहे. यांच्या मनात लगेच प्रश्न उठला. आता इकडे काय म्हणतात नारदजी की प्रेम भेटतंय ना कुणाजवळ? भगवान महादेव आणि माता पार्वतीजवळ. नारदजी म्हणतात शक्यच नाही, आणि मी त्यांच्या दोघांमध्ये भांडण लावली तर? आता कसं असतं, दोघांमध्ये भांडण लागणं वेगळी गोष्ट आहे, पण तिसऱ्यांनी भांडण येऊन लावणं म्हणजे प्रेम कमी आहे. आता दुसरे ऋषीमुनी म्हणले तसेही महादेव पार्वतीजवळ प्रेम आहे, तर मग प्रेम आहे तर लावू दे, भांडण लागणं शक्यच नाही. भांडण लावायला गेले की आता नारदजी म्हणजे कळीचा नारद, प्रत्येक गावात नारद असतातच, आपलं पांघरी सोडून. आपल्या पांघरीमध्ये कोणी नारद नाहीत. मग आता हे गेले, माता पार्वतीजवळ गेले, रोज येरजार करतात, रोज येरजार करतात. कधीच माता पार्वती एकट्या भेटत नाहीत कैलास पर्वतावर. एका दिवशी महादेव काहीतरी काम असतं बाहेर गेले, माता पार्वती एकट्याच. संधीचं सोनं कसं करायचं हे नारदजींना विचारलं पाहिजे. नारदजी लगेच गेले, माता पार्वतीला म्हणतात महादेव आहेत का? माता पार्वती बोलल्या महादेव नाही, ते तर काही कामामुळे बाहेर गेलेले. आता महादेव बाहेर गेलेत म्हणल्यावर करायचं काय? काम तर करायचं होतं. माता पार्वती बोलल्या काही काम असेल ना तर मला सांगून द्या, मी ते काम तुमचं पूर्ण करून देईल. आता नारदजी होते, काड्या करायची सवयच यांना. काडी करायची कशी करायची? तिथे माता पार्वतीला जाऊन म्हणतात काय माता काम आहे, पण ते काम आहे कसं? सिक्रेट काम आहे. सिक्रेट म्हणजे कसं? गुप्त. गुप्त म्हणजे काय की ज्या माणसाला सांगायचं आहे फक्त त्या एकाच व्यक्तीला सांगायचं, प्रचार प्रसार करायचा नाही. मग आता हे असं बोलले, माता पार्वती म्हणतात की माझ्यामध्ये आणि महादेवांमध्ये कुठलीच गोष्ट प्रायव्हेट राहत नाही, कुठलीच गोष्ट सिक्रेट राहत नाही. मग असं बोलल्यावर गोष्ट सिक्रेट राहत नाही तर मग करायचं काय? मला सांगा. मग नारदजी म्हणतात हो का, तुमच्या दोघांमध्ये कुठलीच गोष्ट प्रायव्हेट राहत नाही का? तर मला सांगा की महादेवांनी जे महादेवाच्या गळ्यामध्ये जे एवढ्या मुंड माळा घातल्यात ते कुणाच्या? माता पार्वतीला लगेच राग आला. काय? कारण नवऱ्यांनी तर सांगितलं नाही की हे कुणाचं आहे, तर मी पण आत्तापर्यंत कधी विचारलं नाही की कुणाच्या माळा आहेत. माता पार्वती फुगून बसल्या. आता हे महिला मंडळाचं अस्त्रच असतं हे, म्हणजे यांना कुठलं काम करून घ्यायचं असलं, काही काम करून घ्यायचं आहे, ते ऐकत नाही. म्हणल्यावर काय करतात हे माहिती आहे का? यांचे गाल 2-2 किलोचे फुगतात, जसं काय मधात टमाटे घालून ठेवलेत. माता पार्वतीचं पण तसंच झालं. मस्त माता पार्वतीच्या रागात बसल्या, केस मोकळे सोडले, गाल रागात, चेहऱ्यावरती राग दिसतोय. महादेव आले, महादेव येतात, बघतात, रोज सारखा आदर आतिथ्य नाही, काही नाही. काय करायचं? कारण मग महादेव पार्वतीजवळ गेले आणि माता पार्वतीला म्हणतात की काय झालंय नेमकं? आता महिला मंडळाचं कसं असतं, यांचं काही बी नसलं की कधीच कुठल्याच प्रश्नाचं उत्तर या सरळ देत नाही. आता माता पार्वती पण प्रत्येक प्रश्न महादेव विचारायला, माता पार्वती त्याचं उत्तर उलटं द्यायला लागल्या. आता ह्यांचं कसं असतं माहिती आहे का? सुरुवातीला प्रश्न विचारला की हे काय म्हणतात, तुम्हाला काही कळतच नाही, तुम्हाला अनुभव असेल. पहिला काय म्हणतात, तुम्हाला काही कळतच नाही. माता पार्वती पण तशाच बोलल्या की तुम्हाला काही कळतच नाही. महादेव म्हणले की आता काहीतरी 100% गेलंय. कारण ज्या अर्थी पार्वती म्हणते की तुम्हाला काही कळत नाही, त्या अर्थी कुठली ना कुठली गोष्ट खटकलेली आहे. मग काय खटकलं विचारायला लागले. माता पार्वती सांगतच नाही. अशी असा नाकाला हिसका द्यायला, इकडून तिकडं तिकडून इकडं. महादेव इकडून विचारायला लागले का, माता पार्वतीने इकडं तोंड केलं, इकडून विचारायला लागले का, इकडं तोंड केलं. मग असं करत करत महादेवांनी म्हणले आता तरी सांग काय झालं. माता पार्वती म्हणतात की तुमच्या गळ्यामध्ये हे जे मुंडमाळा आहेत त्या कुणाच्या आहेत?
आता महादेवांना प्रश्न पडला. महादेव म्हणतात, अगं तुझ्याच आहे त्या माळा. मग माता पार्वती म्हणल्या, माझे एवढे जन्म झालेत का? शिवजी म्हणतात, हो, तू जन्म घेतला, तू जन्म घेऊन तू तुझं शरीर सोडलं आणि तू जेवढे शरीर सोडले मी तुझ्या तेवढ्या मुंडमाळा घेतल्या आणि माझ्या गळ्यामध्ये तुझी आठवण म्हणून घातल्या. आता प्रेम कसं असावं? माता पार्वतींनी जेव्हा जेव्हा शरीर सोडलं तेव्हा तेव्हा त्यांचं मुंडमाळा प्रभूंनी घेतल्या आणि गळ्यामध्ये घातल्या. पांगरीचे महादेव, उद्यापासून तुमची संख्या वाढली पाहिजे. तुम्ही तुमच्या किती पार्वतीच्या माळा गळ्यात घातल्या? हां, घातल्या का? बरं, ती गेली तसं तर वाटच बघतात जायची. काही काही लोकांचा जीव असतो, कधी कधी प्रेमाचं असं असतं की यांचा जीव गेला की लगेच ह्यांचा पण जातो, पण खूप रेअरली भेटतं हे बघायला. आता ती गेली आणि तिच्या मुंडमाळा गळ्यात घालायचा. मुंडमाळा तर सोडा, पुरुष मंडळी म्हणतात, ताई आधी तिला लांब करा, ती स्वप्नात पण आली नाही पाहिजे. कारण ती जिवंत असतानाच अशी उरावर बसायची की जगू द्यायची नाही. आता मेल्यावरही परत तिच्या मुंडमाळा गळ्यात घातल्या तर ती झोपू द्यायची नाही आम्हाला सुखाने. मग माता पार्वतींनी असं जेव्हा विचारलं तेव्हा कथा सांगायला लागले प्रभू की तू जन्म घेतला, तू प्रत्येक मागच्या जन्मामध्ये तू सती होती, सत्य अवतारामध्ये तू तुझा हा शरीराचा त्याग केला आणि शरीराचा त्याग केला म्हणून तुझ्या मुंडमाळा मी गळ्यात घातल्या. प्रत्येक वेळा तू जेव्हा जेव्हा शरीराचा त्याग केला तेव्हा तुझ्या प्रत्येक मुंडमाळा मी गळ्यामध्ये घातल्या. आता असं बोलल्यावर माता पार्वती म्हणायला लागल्या, असंच आहे तर मग मीच का मरते, तुम्ही का मरत नाही? मग तेव्हा महादेव म्हणतात की मी अमर कथा ऐकलेली आहे. ती अमर कथा म्हणजे काय तर श्रीमद भागवत महापुराण कथा. तुम्ही म्हणाल मग आम्ही पण ऐकतोय, आम्ही मागच्या वर्षी पण ऐकली, मागच्या वर्षी सगळी अर्धवट ऐकली. ना नियम होते ना शुद्धाचरण होतं, कुठल्याच गोष्टीच्या नियमाचं पालन आम्ही केलेलं नाही. मग आम्ही जेव्हा एकचित्त होऊ, ह्या कथेचं श्रवण करू, तेव्हा तुम्ही म्हणाल आम्ही पण अमर होऊ का? कलियुगामध्ये हे बोनस कुणालाच भेटलेलं नाही, कारण कलियुगात सगळे राक्षस वास करतात. तुम्ही म्हणाल राक्षस? कलियुगातल्या माणसांना तू राक्षस म्हणायली? कलियुगातले माणसं राक्षस कसं? बरं, विंचू माहिती आहे का? विंचू महिला मंडळ इकडे बघता का तुम्ही? जाऊ का मी? विंचू पाहिलं? विंचू विंचू बोलता का? आता बोला ना जरा, मला बोललं तर बरं वाटतं. विंचू पाहिलं? विंचू किती विषारी असतो. तो चावल्यावर जितका त्रास होतो तेवढा विषारी विंचू. त्या विंचवाला कोण खातं माहिती आहे का? शांत बसा. त्या विंचवाला कोण खातं? पाल खातं. विंचवाला कोण खातं? कोण खातं? महिला मंडळ, पोरीस बोलायला तुमचं काय? कोण खातं विंचवाला? पाल खाते. मग विंचवाला पाल खाते. मग विंचवाचं एवढं डेंजर विष पचवण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे? पालीमध्ये, बराबर. त्या पालीला कोण खातं? पालीला कोण खातं? कोंबडं. ऐ पांगरी, पालीला कोण खातं? कोंबडं खातं. मग विंचू एवढा विषारी, त्या विषारी विंचवाचं विष पचवण्याचं सामर्थ्य कुणामध्ये? पालीमध्ये. पाल दुप्पट विषारी झाली. आणि मग त्या पालीला कुणी खाल्लं? कोंबड्याने. मग कोंबडा तिप्पट विषारी झाला. राक्षस कलियुगातल्या माणसांना का म्हणलं? आता कोंबडा झाला तिप्पट विषारी, आणि तिप्पट विषारी कोंबडा, त्या कोंबड्याला कोण खातं? कोण खातं? बरोबर, कोंबड्याला कोण खातं? माणूस. मग आता एवढा विषारी विंचू, एवढी विषारी पाल, आणि त्या पालीला, पालीच्या विश्वाला पचवण्याचं सामर्थ्य कोंबड्यामध्ये. कोंबडा तिप्पट विषारी. मग त्या कोंबड्याला कोणी खाल्लं? माणसाने. मग कोंबडा झाला, माणूस झाला चारपट विषारी. आणि असं सांगितलं की मांस हा माणसाचा आहार नाहीच, पण तरीही आम्ही ते खातो. कशासाठी? या लालूचसाठी. आणि बंद किती करतो? फक्त श्रावण महिना आला की आपल्या इथं काठी बसली की 10-15 दिवस आम्ही खाणार नाही. अख्खं आयुष्य घालवलं खाण्यामध्ये,
तर 15 दिवस नाही खाल्लं तर काय तुम्ही शुद्ध होणार आहात का? आणि काय म्हणतो आम्ही की त्याच्याने प्रोटीन भेटतं. हे काय आहेत मग आमचे तबलावादक भैया बघा, माळकरी आहेत ते, प्युअर व्हेजिटेरियन. तुम्ही खाऊ नये असं. आमच्या माळीचा प्रभाव बघा, माळा घालणारे सुद्धा प्युअर व्हेजिटेरियन माणसं सुद्धा जगतात, मरतात का? नाही. पण आम्हाला कसं आहे, ते खाल्ल्याशिवाय राहत नाही. त्याच्यापेक्षा शेण खायचं, ते तर जास्त पवित्र आहे. नाही म्हणजे कसं माहिती आहे का, तुमचं लेकरू जन्माला आल्यावर त्या लेकराला कोणीतरी घेऊन गेलं आणि त्या लेकराला घेऊन गेल्यावर तुमच्या लेकराला कापून कोणीतरी खात आहे, तुम्हाला ते आवडेल का? आवडेल का? आवडणार नाही. मग ते कोंबडं सुद्धा कुणाचं लेकरू आहे, त्याची सुद्धा माय कोणीतरी आहे. त्या जिवंत जीवाला आम्ही उचलतो, कापतो, खातो. कशासाठी? स्वतःच्या जिभेसाठी. आणि खरं तर महाभारतात असं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती मांस खातो, जो व्यक्ती मांस खातो त्याची गती, त्याच्या एवढा नीच व्यक्ती जगात दुसरा कोणी नसतो. महिला मंडळ बोटं मोडत असेल माझ्या नावावर, आलं की त्याच्यावरच जातोस, त्याच्याशिवाय तुला विषयच भेटत नाही. दरवर्षी तरी एक दिवस भेटायचा मला, त्यातले पण 2च तास असायचे. यावर्षी 7 दिवस तुमच्यासोबत आहे मी. मग 7 दिवस काय काय निघणार आहे तुम्ही बघा. रोज एक विषय निघणार. तुम्हाला मी जाणते, मला तुम्ही जाणता. 18 वर्ष घालवलेत मी तुमच्यासोबत. मग काय काय विषय निघणार आता ते तुम्ही फक्त विचार करा की रोज कुठला विषय निघणार आहे, काय काय बदल होणार आहे. आणि यावर्षी माळकरी एका दोघाला तरी करून जाणार आहे मी. कसं असतं माहिती आहे का, सप्ताह म्हणजे धर्माचं काम आहे. आणि धर्माचं काम करायचं काम कुण्या एका व्यक्तीचं नसतं. आम्ही हिंदू आहोत ना, की फक्त कागदावर स्वतःला हिंदू म्हणून घेतोय आम्ही. फक्त आम्हाला रॅल्या काढायच्या असल्या की हिंदू हिंदू म्हणून आम्ही निघतो. आम्हाला कुणाला शिव्या द्यायच्या असल्या, राजनीतिक कामं करायची असली की हिंदू हिंदू म्हणून आम्ही निघतो. मग हे कशाचं काम आहे? हे परधर्मी लोकांचं काम आहे का? नाही, हिंदूंचंच काम आहे. आणि हे काम जर कोणी एक व्यक्ती करतोय तर त्याच्या पायात पाय घालून मागं ओढण्यापेक्षा आम्ही त्याला पुढे ढकललेलं बरं असतं. आमच्या गावात सप्ताह ठरला, कुणी एका दोघाच व्यक्तींनी सप्ताह करायचा, बाकी सगळ्या माणसांनी त्या व्यक्तीला विरोध करायचा. परमार्थामध्ये राजनीती आली नाही पाहिजे. आणि ज्या दिवशी परमार्थामध्ये आम्ही परमार्थ ज्या दिवशी राजनीतीसाठी करतो का ना, त्या दिवशी परमार्थ राहत नाही, तो धंदा बनून जातो. आमची अवस्था अशी होते की आम्हाला सप्ताह करायचा आहे, पण करायचं कोणी? यात आम्ही जातीपातीचा भेद करणार की आमची जात मोठी तर सुरुवातीच्या दिवशी पंक्ती आमच्या, दुसऱ्यांची जात छोटी तर मग त्यांना द्यायचंच नाही. पण आम्ही त्यांना या कार्यामध्ये येऊ देणार नाही, आम्ही त्यांना सहभाग होऊ देणार नाही. प्रभू श्रीरामांनी जर असाच जातीचा भेद केला असता तर शबरीची उष्टीबेर खाल्लीच नसती. प्रभू श्रीकृष्णांनी जर असाच भेद, जातीचा भेद केला असता, दिसण्याचा भेद केला असता, असण्याचा भेद केला असता तर कुब्जा तिला सौंदर्य प्राप्त केलंच नसतं प्रभू श्रीकृष्णाने. कथा पुढे येणार आहे ते. प्रभूंनी कधी जातीचा भेद केला नाही, पण आम्ही जातीचा भेद करतो. आम्ही परमार्थामध्ये राजनीती करतो. मग सप्ताह करायचा कुणीतरी एकच व्यक्ती पुढे येणार, झटणार, तो काम करणार आणि आम्ही त्याला नावबोटं ठेवणार. हे असे. आणि नावबोटं कोण ठेवतं माहिती आहे का? जे रिकामे असतात, स्वतः काही करत नाही, स्वतःला काही जमत नाही म्हणून दुसऱ्यांना नावं ठेवायची. जे करतात त्यांना सुद्धा कामं करू द्यायची नाही. हे धर्माचं कार्य कुठल्या एका व्यक्तीने करून चालत नाही. त्यासाठी तुमचे मतभेद जरी किती वेगळे असले तरी तुम्हाला तुमची मनं जुळून घ्यावीच लागतात. कशासाठी? परमार्थासाठी. आणि तो परमार्थ आम्ही व्यवहारासाठी करतोय, तो परमार्थ नाही आहे. आम्हाला ह्या भेदापासनं लांब जायचं. हा वर्णभेद आम्हाला नको, हा जातीभेद आम्हाला नको, या भेदापासनं आम्हाला लांब जायचं. मग धर्माचं कार्य
धर्माच्या कार्यामध्ये फक्त आपण महिलांनीच येऊन चालत नाही, त्यासाठी पुरुष पण लागतात. कारण शास्त्र असं सांगतं की महिला या धर्म आहेत, तो पुरुष हे ज्ञान आहे. आणि कथेमध्ये महिलांची संख्या जास्त असते, म्हणजे कथेत देवाच्या कथा कीर्तनामध्ये धर्म जास्त असतो पण ज्ञान कमी असतं. आपण बघतोय पुरुषांची संख्या, उद्या वाढायला पाहिजे पुरुषांची संख्या. तुम्ही घरी गेलं की आधी त्यांना म्हणायचं कथेत चला, कथेत नाही आले तर मी पण कथेला जाणार नाही, आणि आलं तर घेऊनच जाणार तुम्हाला.